सध्या गडिंग्लजमध्ये आपण आलो आहोत। महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेले गंगाधर हिरेमठ साहेब आपल्यासोबत आहेत। नेमकं यापुढचं त्यांचं धोरण काय आहे, कशापुढे ते जनतेसमोर जाणार याच्यावर जाणून घेणार आहोत। सर नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार, मी गंगाधर हिरेमठ, शेतकरी कुटुंबातला एक उमेदवारी मला मिळाली आहे महायुतीमधून। तुम्ही महायुतीचे उमेदवार आहात, नगराध्यक्ष पदासाठी उभा आहात। जर नगराचा जो विकास जो आहे तर एकत्र पाहिलं तर कशा कुठची रणनीती असेल? सांगायचं म्हणजे विकास तरी करायचाच आहे। फक्त आमचं असं होतं की मोठा पक्ष कुठला आमचा नव्हता, त्यामुळं आम्ही निधी आणू शकलो नाही। यावेळी आपल्याला महायुतीमधून भाजप आहे, जनस्वराज आहे, जनता दल आहे, परत शिवसेना, ह्या ताकदीमुळे आपण एक हक्काने पब्लिकला बोलू शकतो की आम्ही निधी आणू शकतो आणि काम चांगलं करू शकतो। आणि माझ्या नेत्या स्वातीताई ह्या अनुभवी नगराध्यक्ष झालेले आहेत आणि आमचे नेते जनस्वराजचे रमेशांना ते पण माजी नगराध्यक्ष म्हणून काम केलेले आहेत। ह्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली गडिंग्लज हे एकदम म्हणजे असं करू की लोकांना असं की वाटेल की हे असं पण काम होऊ शकतं आहे। प्रशासनाच्या काळामध्ये जे अनेक कामं जे थांबलेले आहेत त्यामध्ये त्यांचा म्हणजे रिंग रोडचा विषय असेल किंवा पाणी प्रश्न असेल, रस्त्यांचा विषय असेल, तर याकडे कसं पाहता येणाऱ्या काळामध्ये या गोष्टींकडे कसं लक्ष देणार आहात? आता महत्त्व म्हणजे आता तो रिंग रोड हा प्रलंबित काम थांबलेला आहे ते, आणि आता ट्रॅफिक एवढं वाढलेलं आहे की ते काम मार्गी लागणं गरजेचं आहे। आणि ह्या मोठ्या नेत्यांच्या ह्याला पाठ लागून म्हणजे हे करून हे मदत घेऊन ते काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू। खरं तर महायुती म्हणून लढत आहात, महायुतीचा दुसरा घटक असला तोच तुमच्या सध्या विरोधक म्हणून आहे। महायुतीचं नेमकं वरती वरच्या सत्तेचा विचार केला तर सध्या तीनची झुकतं माप कोणीकडे पाहायला मिळतं आहे? आम्ही आता टीका करण्यापेक्षा कामाकडे लक्ष देणार। हद्दवाढ झाली म्हणजे आता हद्दवाढीनंतर निवडणूक आहे, या हद्दवाढीमध्ये जे वाढलेले जे प्रभाग आहे याचा कसा मतदानावर परिणाम होणं सध्या यावर्षी होणार आहे? हद्दवाढीमध्ये माझे मित्र बंटी कोरी हे नगरसेवक म्हणून निवडून गेले। पाणी योजना, परत रस्ते, गटारी, परत त्यानंतर प्रशासन आलं, त्यानंतर कोविड साथ आली, त्या ह्याच्यामध्ये बंटी कोरीने एवढं काम केलं की न जीवाला घाबरता किंवा काही पण म्हणजे असं हे करून ते काम एवढं चांगलं त्यांनी पार पडलं। त्यामुळं आम्हाला तिथलं मताधिक एवढं चांगलं मिळेल की सांगता येणार नाही, ते एवढे आम्हाला प्रतिसाद तिथून चांगला मिळाला आहे। विकासाची काय धोरणं असलं वाढलेल्या जे हे आहे त्याच्यामध्ये? आता सांडपाण्याचा एक विषय आहे चांगला, म्हणजे पाणी नदीत डायरेक्ट मिसळते ते जरा हे करायचं आहे। परत बाकीचे जे ओपन पेस आहेत ते डेव्हलपमेंट, आता डॉक्टर कॉलनीमधला पार्किंगचा विषय, आता मगाशी ह्याच्यामध्ये गेलो त्यावेळी पार्किंगचा विषय होता, ते एक ओपन पेस चांगला करून तिथं पार्किंग घ्यायची असे नियोजन आहे। त्या पद्धतीनं आपण नियोजन करणार। शेवटचा प्रश्न, गडिंग्लजच्या जनतेला नेमकं काय आव्हान कराल या निमित्ताने? गडिंग्लज जनतेला एवढंच आव्हान करणार, चांगली युती झालेली आहे आणि चांगले घटक आपल्यावर आहेत सगळे, त्यामुळं आम्ही निधी भरपूर आणू शकतो आणि गडिंग्लज एकदम चांगलं करू शकतो। आमची युतीचे घटक जनस्वराज, जनता दल, BJP आणि शिंदेसेना ह्या महायुतीला भरघोस मताने निवडून द्या। जनस्वराजचं चिन्ह आहे नारळाची बाग, BJPचं कमळ, परत शिवसेनेचं धनुष्यबाण, जनता दलचं शेतकरी बाई, ह्या चारी चिन्हावर शिक्का मारून आम्हाला भरघोस मताने निवडून द्या आणि आम्हाला साथ द्या, हीच माझी विनंती। एकंदरीत पाहिलं तर जे नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत त्यांनी आपल्यासमोर येणाऱ्या काळामध्ये गडिंग्लजचा विकास हाच आमचे धोरण असेल, त्याचबरोबर येथील जनतेने देखील जी माहिती झालेली आहे यामध्ये जनता दल असेल, भाजप असेल, शिवसेना, शिंदे गट असेल, त्याचबरोबर इतर जनस्वराज पक्ष असेल, या पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मताने विजयी करा आणि आमच्या युतीला या गडिंग्लज शहरासाठी काम करण्याची एक संधी द्यावी अशी विनंती केली आहे। लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार, कोल्हापूर। मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी, आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का। चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया।
आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.